दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक कुटुंब चर्चला रविवारी जातं आणि चर्चवरून आल्यानंतर मग सर्वजण जेवण वगैरे करतात, टेबलावर बसतात. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या लहान मुलाला ते प्रार्थना करायला सांगतात. आणि मग तो लहान मुलगा प्रार्थना करतो की हे देवा, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की आजचं चांगलं जेवण तू आम्हाला दिलेलं आहेस. त्यानंतर आज आम्हाला चर्चला तू घेऊन गेलास, आम्ही चर्चमध्ये तुझी स्तुती केली आणि त्यानंतर आम्ही संडे स्कूलमध्ये सुद्धा बसलो आणि संडे स्कूलमध्ये सुद्धा आम्ही चांगलं शिकलो, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आता आपली भेट पुढच्या रविवारी आणि आमेन, असं करून तो त्याची प्रार्थना संपवतो. ही प्रार्थना ऐकून कदाचित आपल्याला हसू येईल, परंतु जर गांभीर्याने विचार केला तर ही खरोखरची गोष्ट आहे. आपण रविवारीच देवाची स्तुती करतो का? रविवारीच आपण देवाचे आभार मानतो का किंवा त्याची आठवण करतो का? रविवारी चर्च झाल्यानंतर आठवडाभर आपण आपल्या कामामध्ये असतो. आपण ऑफिसला जातो, आपले मुलं शाळेला जातात आणि मग त्यांना शाळेला जाऊन सोडणं, त्यांचा अभ्यास घेणं, घरची कामं करणं, जेवण खाणं आहे रोजचं. ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही आठवडाभर बिझी असतो. आठवडाभर आम्ही देवाला आठवण करतो का? देवाची आठवण करतो का? रोज सकाळी उठल्यानंतर देवाचे आम्ही आभार मानतो का? त्याचं वचन वाचतो का? कारण त्याची जी दया आहे, त्याची जी करुणा आहे, त्याची जी कृपा आहे, ती संडे टू संडे नसते. ती रोज आम्हाला तो परमेश्वर देतो. रोज आम्हाला तो नवीन आशीर्वाद देतो. रोज आम्हाला प्रत्येक दिवसासाठी तो मदत करतो. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. त्याची स्तुती आम्ही प्रत्येक दिवशी केली पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, विलाप गीत ह्याचा 3 अध्याय आणि 22 आणि 23 वचन. लॅमेंटेशन चॅप्टर 3 अँड वर्स 22 अँड 23. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.